नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत. आपण कुठल्याही ठिकाणी काम करत असाल तर आपला जो PF कट होतो तो विड्रॉल करण्यासाठी काय प्रोसेस करावं लागतो त्याची माहिती मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. सर्वप्रथम गुगलवरती आपल्याला मेंबर होम अशी वेबसाईट सर्च करावं लागेल. मेंबर होम सर्च केल्यानंतर जर तुमचा UN नंबर पहिला ॲक्टिवेट असेल, म्हणजे तुमच्याकडे UN नंबर मिळाला, पेमेंट स्लिपवरती UN नंबर आला, तर त्यासाठी प्रथमतः आपल्याला तो ॲक्टिवेट करावा लागतो. ॲक्टिवेट करून त्याला KYC करावी लागते. ती KYC झाल्यानंतर आपल्याला विड्रॉलची प्रोसेस करायला लागते. KYC पूर्ण होण्यासाठी साधारण 15 दिवस लागतात. तर आपण स्टेप बाय स्टेप बघू की UN नंबर पहिला कसा ॲक्टिवेट करायचा. UN नंबर ॲक्टिवेट करण्यासाठी मेंबर होमच्या होमपेजवरती लॉग इन ऑप्शनच्या खाली ॲक्टिवेट UN म्हणून एक ऑप्शन आहे बघा, त्यावर क्लिक करावं लागेल. ते क्लिक केल्यानंतर पूर्ण विंडो तुम्हाला ओपन होईल. ॲक्टिवेट युअर UAL पहिल्या कॉलममध्ये रकान्यामध्ये तुम्हाला UN नंबर टाकायचा. तुमचा 11 अंकी UN नंबर असतो, 10 पासून स्टार्ट असतो. त्यानंतर तुमचा आधार नंबर टाकायचा. त्याकरिता तुम्हाला PF UN नंबर ॲक्टिवेट करण्याकरिता तुम्हाला आधार कार्डला मोबाईल नंबर कंपल्सरी अपडेट असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमचं नाव टाकावं लागेल ॲज पर आधार आणि ॲज पर तुमचं पेमेंट स्लिप. नाव एकसारखं असेल तरच तुमची प्रोसेस कंप्लीट होते, त्यानंतर होत नाही. त्यानंतर तुमची जन्मतारीख जी पण तुमच्या मेंबर डिटेलला अपडेट आहे ती, मोबाईल नंबर टाकून UN नंबर कॅप्चा टाकायचा. कॅप्चा टाकल्यानंतर गेट ऑथराइज पिन म्हटल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती युजर ID पासवर्ड येईल. पहिले OTP येईल, OTP टाकावं लागेल. OTP टाकल्यानंतर युजर ID पासवर्ड येईल. पुढची UN नंबर ॲक्टिवेट झाल्यास तुम्हाला युजर ID पासवर्ड मिळेल. युजर ID पासवर्ड मिळाल्यानंतर मेंबर होमवरती परत जाऊन लॉग इन पेज येईल. लॉग इन पेजला तुम्हाला ID पासवर्ड टाकल्यानंतर पुन्हा लॉग इन करावं लागेल. लॉग इन केल्यास तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती OTP येईल. OTP आल्यानंतर कॅप्चा आणि OTP टाकून तुम्हाला लॉग इन करावं लागेल. लॉग इन झाल्यास तुम्हाला मिळालेला पासवर्ड टाकून जुना पासवर्ड आणि तुम्हाला हवा तो पासवर्ड तर तिथे टाकावा लागेल तुम्हाला. म्हणजे पहिला तुम्हाला जुना पासवर्ड टाकायचा, त्यानंतर नवीन पासवर्ड, त्यानंतर परत नवीन पासवर्ड, त्यानंतर परत सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर परत मेंबर होमला जाऊन तुम्हाला लॉग इन करावं लागेल. लॉग इन केल्यास तुमचं मेन पेज ओपन होईल. ओपन झाल्यानंतर तुम्हाला अशी विंडो येईल. त्यात सगळी माहिती आहे बघा वरती, होम, व्ह्यू, मेसेज, अकाउंट, ऑनलाईन सर्व्हिस, हे सगळं माहिती बघून घ्या. आता आपल्याला तुमची KYCची प्रोसेस करायची. KYC करण्याकरता मॅनेज या ऑप्शनमध्ये KYC ऑप्शन आहे. त्या KYC ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथं 3 ऑप्शन दिसतात, बँक, पॅन कार्ड आणि पासपोर्ट. गरजेचं फक्त पॅन कार्ड आणि बँक आहे. पॅन कार्ड पण कधी जेव्हा तुमचं 50,000च्या वरती PF असेल तर तुम्हाला पॅन कार्डची आवश्यकता असते, किंवा तुम्ही नाही टाकलं तरी चालतात. पण सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला तुमच्या बँकेचे डिटेल तुम्हाला टाकावं लागेल. आणि बँकेची KYC नसेल तर तुम्हाला विड्रॉल पण करता येत नाही आणि PF ट्रान्सफर वगैरे काहीच प्रोसेस करता येत नाही. आता तुम्ही तुमचा अकाउंट नंबर टाकून घ्या. दोन्ही रकान्यामध्ये अकाउंट नंबर सेम टाका आणि तुमच्या बँकेचं नाव आणि तुमच्या आधारचं नाव मॅच पाहिजे तरच तुमची KYC प्रोसेस होती, त्यानंतर त्याशिवाय होत नाही. त्यानंतर तुमचं अकाउंट नंबर टाकून झाल्यास तुमचं IFSC कोड टाका. IFSC कोड टाकल्यानंतर IFSC कोड व्हेरीफाय करा. तुमचीच ब्रांच आहे का ते बघा. ते व्हेरीफाय झाल्यानंतर सबमिट करा. सबमिट केल्यानंतर OTP येईल, OTP टाका, सबमिट करा. सबमिट झाल्यानंतर तुमच्या फोनला SMS येतो आणि तुमच्या विंडोवरती दिसतं पण की तुमचं झालं आहे म्हणून. ते सबमिट झाल्यास तुमची KYC पेंडिंगला जाईल. पेंडिंग झाल्यानंतर तुम्ही तुमच्या सुपरवायझरला सांगून ते अप्रूव्ह करून घेऊ शकता, किंवा एक साधारण 8 ते 15 वर्किंग डेजमध्ये तुमची KYC अप्रूव्ह होती. ती KYC अप्रूव्ह झाल्यानंतर तुम्हाला बाकीची पूर्ण PF विड्रॉल करायची प्रोसेस करता येईल. ती प्रोसेस तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेलच.